रोखोक वार्तांकन, रोखोक बातमी। राज्य परिवहन महामंडळकडून राज्यातील विविध 251 ठिकाणी सीएनजी पेट्रोलचा डिझेल आणि इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंट सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। या माध्यमातून महामंडळाच्या तिजोरीत मोठी भर पडण्यास मदत होणार आहे। व्यवस्थापनाकडून निविद प्रक्रियाही राबवण्याच्या प्रक्रियेला वेग आलाय। परिवहन महामंडळाच्या स्तरावरून उत्पन्न वाढीसाठी अनेक मार्ग शोधले जात आहेत। त्याचाच एक भाग म्हणून पुढील काळात पेट्रोल डिझेल पंप सुरू करत त्यांच्या विक्रीचा निर्णय घेतलाय। काही दिवसांपूर्वीच याची घोषणा केली होती। त्यानुसार यासाठीची प्रक्रिया आता सुरू झाली आहे। उत्पन्नाचा नवा मार्ग निर्माण करण्याच्या उद्देशाने महामंडळाच्या मालकीच्या जागेवर 251 पेक्षा अधिक ठिकाणी हे पंप उभारले जाणार आहेत। तसेच व्यावसायिक तत्वावर पेट्रोल, डिझेल यांसह सीएनजी आणि इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंटचे रिटेल विक्री आणि किरकोळ विक्री पंप सुरू केला जाणार आहे। महामंडळाने 251 पेक्षा जास्त जागांवर व्यावसायिक तत्वावर समुदाय इंधन विक्री केंद्र उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया देखील सुरू केली आहे। ज्या ठिकाणी महामंडळाच्या बसेससाठी इंधन भरलं जातं तिथंच सामान्य ग्राहकालाही किरकोळ पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक चार्जिंगची विक्री करणं शक्य होईल। मागील 70 वर्षांहून जास्त वर्ष परिवहन महामंडळ इंडियन ऑइलचा, हिंदुस्थान व भारत पेट्रोलियम आदी सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून डिझेल विकत घेत आहे। बांगलादेश न्यायालयाचा मोठा निर्णय, माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।